पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। गुंड संदीप वनमाने याच्याकडून शिवसेनेचे उमेदवार सागर मोहन वानखंडे यांच्या घरात घुसून सहकाऱ्यांना मारहाण। मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मिरज वृत्त। सविस्तर वृत्त असे की प्रभाग क्रमांक 3चे शिवसेना पक्षाचे उमेदवार सागर मोहन वानखंडे यांच्या घरात घुसून गुंड संदीप वनमाने याने त्याचे सहकारी यांनी दहशत माजवून शिवीगाळ करून सागर वानखंडे यांच्या सहकाऱ्यांना तसेच तेथील उपस्थित असलेल्या महिलांना मारहाण केल्याची तक्रार शिवसेनेचे उमेदवार सागर मोहन वानखंडे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात केली आहे। सदर दहशत माजवल्याचे व शिवीगाळ केल्याचे CCTV फुटेज व्हिडिओ चित्रीकरण शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले असून ऐन निवडणुकीच्या काळात अशी घटना घडल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। सदर तक्रारीची नोंद घेतल्याने अधिक तपास मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज। नमस्कार, मी सागर मोहन वानखंडे, प्रभाग क्रमांक 3मध्ये शिवसेनेकडून उमेदवारी मी निवडणूक लढतोय। या संदीप वनमाने नावाच्या गुंडानं आज आमच्या घरामध्ये येऊन आमच्या सहकाऱ्यांना मारहाण केलेली आहे। तसंच माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ, तिथे उपस्थित असलेल्या महिलांना, माझ्या सहकाऱ्यांना शिवीगाळ त्या ठिकाणी या संदीप वनमानेकडून झालेले आहे। संदीप वनमाने हा एक नामांकित गुंड आहे। त्याच्यावरती खंडणी, विनयभंग, तसंच यानं आपल्या सांगलीचा आराध्य दैवत असलेला आणि आपले गणपती बाप्पावरती या संदीप वनमानेनं दारू, दगडफेक केलेली आहे। अशा गुंडाला, असल्या प्रवृत्तीच्या लोकाला भारतीय जनता पार्टीकडून यांच्या आईला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे। जशी प्रचार चालू झाला त्या दिवसापासून संदीप वनमाने व त्यांच्या पॅनलच्या सर्व गुंडांकडून आमच्या पूर्ण प्रभागामध्ये एक दहशतीचं वातावरण आहे। चौकामध्ये यांचे गुंड थांबून नाहीत, नागरिक घाबरून नाहीत। आम्ही कुठेही प्रचाराला गेलो तर यांचे गुंड मागे येऊन थांबतात, तोंडाला कापड बांधून। हे सगळे बाहेरचे गुंड आमच्या प्रभागात घुसून हे या संदीप वनमाने व यांच्या पॅनलकडून एकदम अतिशय चुकीच्या पद्धतीनं प्रचार चालू आहे। आम्ही विकासावरती, डेव्हलपमेंटवरती, वॉर्डामध्ये नवीन गोष्टी आणायच्या, या गोष्टीवरती आमचं निवडणूक चालू आहे आणि ह्यांची पूर्णपणे गुन्हेगारी आणि दहशतीवरती यांनी हे निवडणूक जिंकायचं त्या ठिकाणी यांनी ठरवले। पण जनता यांना कुठंच रिस्पॉन्स देत नाही आहे। जनता हे दारात आल्यानंतर दारं बंद करतायत त्यांचं पॅनल पूर्ण गेल्यानंतर। त्यामुळं आज कुठेतरी डिपॉझिट जप्त वाचते का नाही, हा केवळवाना प्रयत्न ह्या संदीप वनमानेकडून झालेला आहे। आज यांनी निवडणूक लागल्या माझ्या विरोधामध्ये मी त्यांच्यावर खोटा त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांना मारहाण केली, असं खोटे एक संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं। ते निष्फळ झालं, त्याचा रिव्हर्स त्यांना ते गेलं। त्यानंतर आज CCTV फुटेज आपण जर बघितलं तर हा काय माणूस आहे, काय लायकीचा माणूस आहे हे तुम्हाला लक्षात येईल। ह्याची गुन्हेगारी, ह्याची गुंड प्रवृत्ती ह्या तुम्हाला CCTV फुटेजच्या माध्यमातून निश्चित दिसून येईल। त्यामुळं आज मी इथं पोलीस स्टेशनला आल्यावरती पोलीस स्टेशन खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य मला या ठिकाणी केलं आहे। मी आपल्या वॉर्डातील मायबाप जनतेला एवढंच सांगतो की कुठलीही इलेक्शन विकासावरती आपल्याला करायचं आहे, असल्या गुंडांना आपल्याला भीक घालायची नाही आहे। कारण की अशी लोकं जर निवडून आली तर आमच्या भागामध्ये डॉक्टर असतील, दवाखाने असतील, जे उद्योजक आहेत यांच्याकडून खंडण्या हे चालू करतील। त्यांचं पुढे हेच प्लॅनिंग आहे। ही लोकं दहशतीच्या माध्यमावरती असले नगरसेवक झाली तर खंडण्या होतील, एक्स्ट्रॉशन होईल, महिला सुरक्षित राहणार नाहीत। कारण की सगळी लोकं यांचे सहकारी अतिशय गुंड प्रवृत्तीचे आणि नशेखोर ही सगळी प्रवृत्तीची लोकं त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे मी आज कळकळीची विनंती करतो मायबाप जनतेला की अशा लोकांना आपण कुठेही भीक घालायची नाही, विकासाबरोबर राहायचं आहे।